धडक या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रामुख्याने समाजामध्ये होत असलेला संस्कृतीचा ऱ्हास आणि त्याला प्रामुख्याने अबाधित करणाऱ्या गोष्टी यावर जास्तीत जास्त फोकस करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा घडत आहेत की सत्य कुठेतरी लोप पावत चाललेले आहे आणि त्यासाठी जागरूकता निर्माण झाली पाहिजे। प्रत्येकाने या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून समाजामधील होणाऱ्या संस्कृतीचा ऱ्हास हा थांबवता येईल। त्यामध्ये प्रामुख्याने भ्रष्टाचार, राजकारणामध्ये चाललेले बरेचसे बदल, प्रत्येकाला अशा पद्धतीचे वाटते की सत्ता मला असावी। आणि दुसरी गोष्ट, घरामधील राजकारण हे वाढवत गेलं पाहिजे। गुन्हेगारीस पाठिंबा दिला जातो, तसेच आवाजवी बेधुंद चाललेलं हे राजकारण कशा पद्धतीने आपल्याला थांबवता येईल हे प्रामुख्याने बघणं गरजेचं आहे। शिवाय वाढते दारिद्र्य, प्रसारमाध्यमाचा अयोग्य वापर, होणारा अन्याय आणि जास्तीत जास्त केलेला भ्रष्टाचार, वैद्यकीय सेवेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, शिक्षणाचा मांडलेला बाजार, अयोग्य न्याय, त्यामुळे सत्य जरी असेल तरी त्या सत्यावर पडदा टाकला जातोय आणि त्या गोष्टीवर अन्याय होतोय। ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रत्येक असणारे यामधील मूळ मुद्दे याकडे मी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्या दृष्टीने आपण असणारा लोकशाहीचा तंत्र किंवा आपल्याकडे असलेली लोकशाहीची मुख्य ढाल की जी आपण पुढे जाऊन लोकांना किंवा होणारा अन्याय सहजपणे आपण पेलू शकतो। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाला आपण जर हात दिला किंवा जसं आपण म्हणतो की मदत केली तर निश्चितपणे त्या मदतीचा ओघ किंवा त्यामधील पॉझिटिव्हपणा दिसून येतो। लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत असताना आपण मदतीचा हात देऊन प्रत्येकाला चांगलं जर बळ दिलं तर निश्चितपणे समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडत राहतील आणि ह्या गोष्टी घडत असताना आपला असणारा पॉझिटिव्ह विचार प्रामुख्याने पुढे घेऊन जाईल। जसं आपण म्हणतो, साधू संतांची ही पुण्यभूमी साधू संतांनी ठेवलेलं ठेवा, तसेच परमेश्वराने दिलेली देण किंवा हे विश्व ज्या पद्धतीने सगळ्यांना घेऊन चाललंय आणि त्यामध्ये प्रामुख्याने ह्या विश्वामध्ये चांगल्याच गोष्टी घडत असतात। अशी कुठली गोष्ट नसते की जी अयोग्य असते, पण आपण जसं म्हणतो की चष्मा आणि चष्म्याची असणारी काच, त्याचा जसा कलर असेल त्याप्रमाणे आपल्याला चित्र दिसत असते। तर हे चित्र आपण चांगल्या पद्धतीने असेच पुढे नेऊया।